गाविलगड किल्ला, चिखलदरा, जिल्हा अमरावती. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे असलेला गाविलगड किल्ला हा काळाच्या कसोटीवर उतरलेला एक भव्य किल्ला आहे. पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की पांडव वनवासात असताना कीचक या राक्षसाचा भीमाने येथे वध केला होता. दंतकथेनुसार गवळी राजांनी 12व्या शतकाच्या सुमारे मातीच्या भिंती बांधून त्या किल्ल्याची सर्वप्रथम निर्मिती केली. इसवी सन 14व्या शतकात बहामनी राजवटीच्या काळात महत्त्वाच्या ठिकाणी दगडी भिंती, बुरुज, मोठे प्रवेशद्वार बांधले गेले. त्यानंतर इमादशाही घराण्याचे शासक आणि प्रशासक, मुघल, मराठे आणि ब्रिटिश अधिकारी यांनी अनेक संरचना निर्माण केल्या. हा किल्ला रणनीतीच्या दृष्टीने डोंगराच्या शिखरावर स्थित आहे आणि किल्ल्याभोवती परिसराचे निरीक्षण आणि नियंत्रण ठेवण्यासाठी एक उत्कृष्ट सोयीचे ठिकाण आहे. हा किल्ला युद्धक्षेत्राच्या संरक्षणासाठी केलेल्या लष्करी बांधकामाचे उत्तम उदाहरण आहे. लष्करी महत्त्वाव्यतिरिक्त गाविलगड किल्ला त्याच्या स्थापत्य आणि रचनेच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण आहे. कारण किल्ल्यामध्ये अनेक मशिदी, निवासस्थाने, तलाव इत्यादी आहेत. तटबंदीच्या दुहेरी भिंतीवरील बुरुजांना अरुंद उभी छिद्रे करून निरीक्षण करण्यासाठी रचना केलेली आहे. शांत परिस्थितीत निरीक्षण आणि युद्धाच्या काळात तोफ आणि बंदुकी दागण्यासाठी या बुरुजावरील छिद्रांचा उपयोग होत असे. किल्ल्याच्या आतील बहुतेक इमारती सध्या भग्नावस्थेत आहेत. मोठी मशीद हे एक उल्लेखनीय रचना आहे. उंच व्हरांड्यावर बांधलेल्या या मशिदीमध्ये अनेक घुमट आणि विभाग आहेत. तसेच पूर्वेला प्रार्थना कक्ष आणि एक मोठे प्रवेशद्वार आहे. छोटी मशीद म्हणून ओळखली जाणारी संरचना शिलालेखानुसार निजामशाहीच्या अधिकाऱ्याने 1577 ते 78 मध्ये बांधली होती. किल्ल्यावर मशिदींव्यतिरिक्त अनेक वास्तू अवशेष आणि जुन्या तोफाही पाहायला मिळतात. शक्कर तलाव, देवी तलाव, मासळी तलाव, काळा पाणी तलाव इत्यादी अनेक तलाव देखील किल्ल्यात आढळतात, जे किल्ल्यात राहण्याचे मुख्य पाहण्याचे स्रोत असावेत. गाविलगड किल्ला हा इतिहास आणि वारसा यांनी पुरेपूर भरलेली अशी एक भव्य वास्तू आहे. किल्ल्याची भ्रमंती केल्याने तत्कालीन समाजाच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय जीवनाची माहिती मिळते. म्हणूनच इतिहास, वास्तुकला आणि साहसी गोष्टींमध्ये स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी भेट देण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण